कळंब तालुक्यातील तासलोट शिवारात तरुणीचा मृतदेह आढळून आलेला आहे. कळंब तालुक्यातील तासलोट शिवारात एका अज्ञात तरुणीचा खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चाकू भोसकून हत्या केल्यानंतर मृतदेह जंगलात फेकून दिल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. रविवारी सकाळी शेतकरी किशोर राठोड यांना शेताकडे जात असताना पांदन रस्त्याच्या कडेनं सडलेल्या अवस्थेत तरुणीचा मृतदेह दिसून आला. त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करताना चाकू, चप्पल, घड्याळ आणि कमरेचा पट्टा आढळून आला आहे. मृत तरुणीची ओळख अद्याप पटलेली नसून कळंब पोलीस पुढील तपास करीत आहेत. जोडमोहा येथून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या तासलोट शिवारातील जंगल परिसर आहे. या ठिकाणी एक अज्ञात तरुणीचा निर्गुण खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. चाकूने भोसकून हत्या केल्यानंतर मृतदेह जंगलात फेकून दिल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. रविवारी सकाळी सुमारे 7:30 वाजताच्या सुमारास जोडमोहा येथील शेतकरी किशोर राठोड हे शेताकडे जात असताना तासलोट जंगलातील पांदन रस्त्याच्या कडेला एका तरुणीचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. मृतदेह अर्धवट अवस्थेत असून उजवा हात व पायाचे काही भाग कुत्रे किंवा वन्य प्राण्यांनी फाडले असावेत असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मृतदेह कुंजलेल्या अवस्थेत असल्याने त्यावर जंत पडलेली होती आणि परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली होती. घटनेची माहिती मिळताच किशोर राठोड यांनी तात्काळ 112 या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना कळविले. देवनाला येथील पोलीस पाटील विक्रम राठोड यांनीही कळंब पोलीस ठाण्याला माहिती दिली. माहिती मिळताच कळंब पोलीस ठाण्याचे ठाणेदार राजेश राठोड यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर वैज्ञानिक तपास पथकाला पाचारण करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. पंचनाम्यात घटनास्थळी बिनामुठीचा चाकू, लाल रंगाची नॅपकिन, 8 नंबरची महिलाची चप्पल, घड्याळ, पुरुषाच्या कमरेचा पट्टा आणि पायाची पट्टी आढळून आली. तसेच दगडावर रक्ताचे काही डागही आढळून आले. मृत तरुणीचे वय अंदाजे 21 वर्ष असल्याचे सांगितले जात असून तिची ओळख अद्याप पटलेली नाही. कळंब पोलीस या घटनेचा पुढील तपास करीत आहेत.